मग तीन त्याच गोष्टीवर अडून राहणं त्यात काय अर्थच नाही ना. मला अशी मामा मामी भेटायला मी माझं भाग्य समजते. मस्ती की कोणी एका माणसानं माझं फकांड केलं नवऱ्यानं, पण आधार देण्यासाठी माझी मामा मामीच आहे ती. दोन तीन दिवस गेली कामाला, आज तर जाऊ बी दिलं नाही. मलाच असं वाटतं म्हणजे आपण मोकळं बसून खायला नको, आणि मला जाईल तिथं आपलं थोडं काय खुटरून. आणि आज काय एक दिवस आहे का? 8-10 दिवस होऊन गेलं मी इथं आहे. 10 दिवसाला जास्तच झालं असेल. 10 दिवस झालं मी इथं आहे. मोकळं 2-3 दिवसच कामाला असं बाहेर गेली असेल मामी संग. घरच्या रानात काम केलं, त्याला काय काम म्हणायचं इथं. पण तेवढंच पैशाला भरत होतं थोडंफार इकडं तिकडं. काल पण मी देवाला नकोच म्हणत होती. मामी म्हणल्या असू द्या चला, देवाला कशाला नाराज व्हायचं आहे. मग मला बी असं वाटलं की देवानं काय आपलं वाईट नाही केलं. जे काय केलं ते आपल्या माणसानंच आपलं वाईट केलं. त्याच्यामुळं काल देवाला बी गेली केलं. आज समजा उरकलं चाललो होतो कामाला. मामी बी नको म्हणल्या कामाला यायला. नको म्हणल्या तुम्ही येऊ नका म्हणल्या कामाला. मामा बी म्हणलं नको, माणसं काय म्हणतेली. मामानं इथं भाची ठेवून घेतली आणि कामाला चालली. 2-3 दिवस गेलीच की जाऊ दे आता, इथनं मोहरं जाऊ नको. माझ्याच बुद्धीला पटे नाही ती. पण माझं मला वाईट वाटायला लागले. कामाला जायचं नाही असं. कुठलं सुद्धा मामा मामी एवढा जीव लावत नाही तेवढी माझी मामा मामी जीव लावते ती. लिकीपेक्षा जास्त मला धरते ती. नवऱ्याला वाटत असेल ही कुठं गेली उपाशी मरल, कुठं गेली कुणाच्या अंगावर जड होईल, ही हाकलून देतेली तिथनं बी. पण माझं मामा मामी तशी नाही ती. बघू पुढं काय होईल ते होईल, नाही तर कायमचं सांभाळायचं. तर मामा म्हणते तर माझं मी समर्थ आहे. पण नवरा कायम आता माझा वाईट विचार करतो. पण माझा वाईट विचार करणार, माझा चांगला विचार करणारे अजून बरेच जण आहे ती. बरीच जण आहे ती माझा चांगला विचार करणारे. नवरा काय म्हणतो, मामा देखता सुद्धा ही जी नमती भाषा नव्हती. मी माफी मागाय तयार झालती. नवऱ्यासाठी नाही, माझ्या लेकरांसाठी. मामा मामी म्हणले आपलं लेकर आहे ते लेकरांच्या तोंडाकडे बघायचं, म्हणून मी माफी सुद्धा मागायला पायात गडाडती म्हणलं तुमच्या. तर तरी बी नवऱ्याला क्यू नाही आली, दया आली नाही. मग तीनदाच त्याच गोष्टीवर अडून राहणं त्यात काय अर्थच नाही ना. तीनदा त्याच गोष्टीवर अडून राहायचं काय अर्थ आहे त्या गोष्टीला. मग माझ्या लेकरांसाठी मस्त पोरगी आली नाही आपल्यासोबत, बापाचा हात धरून बसली, पण शेवटी आईचा आतडाय की. मस्त 2 पुरी आहे त्या संघ, पण तिने बी पुरी मला सारख्याच की. एकीला अंगाशी एकीला भोंगाशी धराय मला कधी आलंच नाही. आई म्हणून वाईट वाटतं की त्या पुरीला धुणं धुवायला लावतोय बाप. कधी मी तिला भांड धुया लावलं नाही, पण बाप आज तिला धुणं धुयाला लावतो. वाईट वाटतं का नाही? आईच्या माघारी बापाच्या मोहरं काय काय कामं करायला लागते ती. मला नवऱ्याचं वाईट वाटत नाही, वाटणार बी नाही नवऱ्याचं वाईट मला कधी. पण माझ्या पुरीला तळ्याला जाऊन धुया लावलं या. आता मी भाकरी थापा, कापडं धुवा, भांडी घासा, मला काहीच वाटणार नाही, कारण तुम्हाला माणसाची किंमतच नाही. त्याच्यामुळं मला तुमचं वाईट वाटायचं संबंधच नाही. मला वाईट वाटतंय ते फक्त माझ्या पुरीचं वाटतं या. तुम्ही किती जरी म्हणला ना माझी एकच पोरगी आहे, मी माझं जग आहे, पण देवानं मला 3 पुरी दिल्या. त्या माझ्या लक्ष्मी आहे, त्या 3 पुरी माझा जीव आहे. त्या मला वाईट वाटतं, माझं काळीज तुटतं त्या पुरींसाठी. तुम्हाला काय का वाटेना, तुम्ही ह्या 2 पुरी संग संबंध तोडला असेल, पण मी त्यांना 9 महिने पोटात वागवले. माझी नाळ जोडली गेली आहे पुरींसोबत. किती जरी रागा वैतागात मी पुरीला म्हणली पुरगी बापासारखीच आहे, पुरगी आलीच नाही गेलीच नाही, तर ती पुरगी धुणं धुया लागलेली बघून माझं काळीज तुटायला लागले. इथं कोण माझी मामा मामी मला इथं काम करू देना ती. त्यांचं माझ्यासाठी काळीज तुटतंय, पण माझी पुरगी पोटची आहे, मग माझं तुटणारच की काळीज. डोळ्यावर कातडं वडल्यावानी वडून राहायचं आहे. मी मामीला म्हणत होते मला आपलं असं घरी बसलं ना उगं कुठं तर ध्यान जातं, कुणाचं तर काहीतरी उचकून बघायचं. तीच डोळ्यामुळं चित्र खेळतं माझ्या डोळ्याच्या मोहरं. त्यापेक्षा कामाला गेलेलं बरं असतंय.
म्हणून मामीला म्हणत होती येते कामाला. मामी पण येऊ दे ना, त्या म्हणते त्या काय माणसं म्हणतेली शेजा पाजारी गावातली काय म्हणतेली, ह्यांच्याच्यानं एक भाची सांभाळणं झालं नाही का. माझी इच्छा होती जायची कामाला, तेवढं 2 रुपये येते तर करतात. काल काय नाही, काल स्वयंपाकात त्या 2 मामी घरी होत्या त्याच्यामुळं काय वाटलं नाही. आज सगळीच गेले ती कामाला, आज मला येऊ दे ना ती, त्याच्यामुळं वाईट वाटतंय. भांडी तेवढी राहिली होती तेवढी घासून घेतली भांडी. मामी जेवण करा म्हणून सांगून गेल्या, जेवायची इच्छाच नाही. असं बायात गेलं म्हणजे 4 गप्पा इकडच्या तिकडच्या, आनंदी राहतं या. घरी राहिलं का कशामुळं काय की असं उदास उचलून जागा फेकायला होतं या. नुसतं मामानं सांगितलंय काय म्हणा, लोकाचं बिकाचं समजायचं नाही. मामा म्हणजे काय परकाय काय, भाची नाही तू माझी लेक आहे म्हणून सांगितलंय मामानं. पण काय करायचं, सगळी कामं करते ती ना, आपण उगाच बसायचं नको वाटतं या. आणि आज मामी गेले त्या 9 वाजता. त्यांचं खुरपान उरकणं त्या मालकाचं म्हणून त्यांनी टेम्पोतल्या बाया कुठल्या बाहेरगावच्या लावले ते वाटतं. त्याच्यामुळे 9 वाजता, 9 ते 2 काम आहे आज त्यांचं. त्याच्यामुळं 9 वाजता गेले ते. म्हणले यूज तर करूच तर पुरीसनी ध्यान राखा, सावलीला बसा, उन्हात जाऊ नका. भांडी सुद्धा पुन्हा ऊन खाली झाल्यावर घासता येते म्हणल्या होत्या. मामी गेल्याच मी भांडी घासून टाकली. कुठं ऊन 9 वाजता कुठं ऊन होतं इथं. मग घासली भांडी. कुठं इकडचं तिकडचं उचकून बघितलं का टेन्शन येतंय माझ्या डोक्याला. आणि राहत नाही की जीव, कुठं तरी आपली पोरगी काय करते काय नाही बघायला उचकून जातंयच माणूस. मला काय बोलतंय त्याच्यावर मला काहीच फरक पडत नाही. काय म्हणजे काय फरक पडत नाही. आपण किती जरी चांगलं राहिलं तर आपल्याला वाईट बोलते तीच. त्याच्यामुळं मला काय फरक पडत नाही मला किती वाईट बोलली मी काय झालं तरी. पण लेकरू माझं एवढं कापडं धुतंय तळ्यात, असं तसं चोळतंय, असं चोळायचं तसं चोळायचं, बापाला शिकवतंय स्वतः करतंय. वाईट वाटतंय, दुसरं काय नाही. लेकराबद्दल वाईट वाटतंय मला, बाकी कुणाचं नाही काय वाटत. काय करायचं, माझा हाल नवऱ्यानं लावले तर या, बाकी काय नाही. लावले तर माझा हाल, आज ना उद्या नवऱ्याचा हाल उठत्याला कळल. आज ना उद्या बायकोची किंमत कळल नवऱ्याला. काय अवघड आहे ह्याच्यातून, काय अवघड आहे त्याच्यातून. जरा उशीर लागल मग करील, खाईल, मला गरज नाही. खावा खावा, उशीर लागू द्या, करा, खावा, मला काय फरक पडत नाही. मी झिजत कुजत कशी का होईना माझी मी जगल. नाही तुम्ही मला आधार दिला, मला आधार देणारी 100ची 60 माणसं आहे ती. मी कशी बी जगल, करल, खायल. निम्मी अर्धी खुजून जाईल, गेली तर गेली, कुणाला काय फरक पडतोय.